तर तो मनोज आहे आणि त्याच मनोजचा झेल सुटला जातोय. इथे मात्र स्विच हिटचा फटका आणि स्विच हिटचा फटका होतोय सक्सेसफुल. आता मात्र सरड्याला बघून जसं सरडा जसा रंग बदलतो तसा काहीसा रंग बदलतो तो म्हणजे हर्षद आहे ना रे दुसरा. नाही 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 दुसरा बॅट्समन मनोज निलेश निलेश खरबुजाकर देखकर खरबुजा भी रंग बदलताय तसंच काहीसं म्हणतोय आता इथे निलेश. जर मनोज मारतोय तर मी का नाही मारू शकत आणि तेच दाखवून देतोय आणि हा आजच्या दिवसातील सर्वात लांबचा षटकार म्हणायला हरकत नाही कारण की चेंडू पाठवलाय सरळ बाउंड्री लॉटच्या बाहेर आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि तो सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पार. आता मात्र कुठेतरी समीकरण जवळवाडी संघाच्या वतीनं झुकते कारण की धावसंख्या बनवायची आहे ती फक्त 3 धावा. इथे पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथे एक धाव तर घेतली गेले परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण की आता त्याची गरज नाहीये. एवढी रिस्क घ्यायची गरज नाही. आतापर्यंत सुरेख फलंदाजी केली ती म्हणजे मनोजने. संदीपला रनआउट केल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि स्वतः खांद्यावरती जबाबदारी घेत असताना सामना शेवटपर्यंत आणलाय आणि आता मात्र शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या बनवायची आहे ती म्हणजे 2 धावा. 6 चेंडू आणि 2 धावा. थोडस सोपं समीकरण असेल परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कधी काही होऊ शकतं. इथे एका चेंडूमध्ये 6 धावा बनतात आणि कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील बनत नाही असा हा खेळ आहे. त्याचं नाव आहे क्रिकेट कारण की इथे कधी काय होईल हे सांगता येत नाही. आणि तसाच काहीसा चमत्कार इथे करावा लागेल शेवटचं षटक हाताळताना आंबेकर संघाचा गोलंदाज हेमंत. कारण की 6 चेंडू मध्ये 3 धावा तसं फारसं अवघड नाहीये परंतु अशा अनेक मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. माफ करा 2 धावा परंतु आपण अशा अनेक मॅचेस पाहिलेल्या आहेत की ज्यामध्ये 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील होत नाही. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय लेग बिफोर विकेट. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये निलेशला बाद व्हावं लागतंय. इथे कुठेतरी सामन्यामध्ये काहीसा ट्विस्ट अँड टर्न बाकी आहे असं दिसतंय का कारण की आता गरज आहे 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची. जिंकले जिंकलेल्यांची होईल ना रे. नवीन झाला लॉट त्यांना टॉसला बोलवलं नाही सॉरी टॉस झालाय. बॅट्समन कोण आला दादा इथून दुसऱ्या आणि किडंबे टॉस झालाय. आता मात्र ज्या क्षेत्ररक्षकाने 4 झेल घेतले परंतु आता स्ट्राईकला आलाय तो म्हणजे ज्ञानेश्वर. समीकरण फार सोपं आहे परंतु तेवढं सेन्सिबली हँडल केलं पाहिजे आणि एखादी दुसरी धाव घेऊन सामना जिंकवायचा प्रयत्न केला पाहिजे. इथे मात्र पंचांचा निर्णयाची वाट पाहावी लागेल आणि पंचांचा निर्णय येतोय. हा चेंडू देखील डॉट आहे. मी म्हटलं होतं क्रिकेट म्हणजे अनिश्चितता आणि क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि तसंच काहीतरी इथे घडताना दिसतंय का कारण की आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावा. समीकरण अजूनही जवळवाडी संघाच्या वतीने झुकलेलं आहे परंतु इथे जर हेमंतने काहीतरी चमत्कार केला तर नक्कीच हा सामन्याचा रिझल्ट बदलू शकतो. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय हा चेंडू वाईड असेल. आता मात्र बराबरी झालेली आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी जवळवाडी संघाला फक्त 1 धावेची गरज आहे. केडंबे आणि ओझर या दोन्ही संघाने विनंती की आपण रेडी राहायचंय. इथे मात्र ड्राईव्ह केलाय आणि ड्राईव्हचा चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावा मिळत आहेत. फिल्डिंग आहे वाटतं हे ओझर आहे ना झाला मगाशी केला हे आहे ना ओझर ओझर जिंकले